हरिओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 3 प्रवचन क्रमांक 55 अगस्त्य ऋषींची भेट भाग 2. रामप्रभूंची स्तुती करताना अगस्त्य ऋषी सांगतात की आपली माया नेहमी विद्या आणि अविद्या अशा 2 प्रकारचे भासते. याचे 2 मार्ग प्रचलित आहेत, एक प्रवृत्ती आणि 2 निवृत्ती. हे 2 मार्ग जाणून घेण्यासाठी प्रथम वृत्ती म्हणजे काय ते आपण थोडक्यात पाहू. आपली वृत्ती म्हणजे आपल्या वागण्याचा स्वाभाविक नैसर्गिक सहजावस्थेमधील कल, ओढा. एखादी आपली वृत्ती असेल तर तशी संधी समोर आल्यावर आपण विचार न करता ती गोष्ट करण्यासाठी आक्रोशित होतो आणि तसे करायला सुरू होतो. परोपकार वृत्ती असलेल्या बाळूला सकाळी कामावर जाताना रस्त्यामध्ये एक महिला आणि तिची शाळकरी मुलगी 2 चाकी गाडीजवळ असहाय्य चेहरा असलेल्या अवस्थेत दिसली. बाळू लगेच थांबला आणि त्याने चौकशी केली. त्यावेळी त्या महिलेने त्याला सांगितले की मुलीला शाळेत सोडायला जात आहे, परंतु गाडी पंक्चर झाली. त्याबरोबर बाळूने गाडीच्या डिकीमधून हत्यारे बाहेर काढली आणि चाक बदलून दिले. जवळपास पंक्चर काढून देणारा कुठे आहे याचीही माहिती त्या महिलेला सांगितली आणि ती महिला त्याचे आभार मानायच्या आत बाळू तेथून निघून गेला. अर्थातच कामावर पोहोचायला बाळूला उशीर झाला. त्याबद्दल साहेबांची बोलणी शांतपणे ऐकून कामाला लागला. एक वयस्कर गृहस्थ त्यांची 2 चाकी गाडी स्टँडवर घेत होते, परंतु ती जड गाडी त्यांना मागे ओढायला जमत नव्हते. तेथून बाळू जात होता. त्याने मागच्या बाजूने ती गाडी जोर लावून खेचली. त्याबरोबर गाडी स्टँडवर लागली. आपल्याला कोणी मदत केली असे पाहण्यासाठी ते गृहस्थ मागे वळून पाहीपर्यंत बाळू तेथून निघून गेलेला होता. अशा या वृत्तीचे 2 मार्ग आहेत. एक प्रवृत्ती म्हणजे विशेष प्रकारचे प्रकर्षाने उद्युक्त होणारी, विशेष प्रकारच्या प्रभावाने उफाळून येणारी वृत्ती. अगस्त्य ऋषी सांगतात की प्रवृत्ती अविद्येचा आधार घेते. असे लोक या जन्मी कधीही मुक्त होणे शक्य नाही. ते सतत जन्ममरण करत पुनर्जन्म घेऊन संसारात अडकतात. काळू 2 चाकी गाडीवरून जात होता. त्याला रिक्षा शोधणारे एक गृहस्थ दिसले. काळू थांबला आणि मोठ्या अदबीने त्यांना विचारता झाला, बाबा, आपण कोणीकडे जात आहात? त्यांनी सांगितल्यावर तो त्यांना म्हणाला की तोही तिकडेच जात आहे. चला, मी तुम्हाला सोडतो. तो त्यांना घेऊन एका निर्जन स्थळी गेला. त्यांना लुबाडून त्यांना तेथेच सोडून पळून गेला. रमारमी यात मग्न असणाऱ्या काळूला बाळू म्हणाला, अरे मित्रा, असे करू नको. म्हातारपणी तुला देहाच्या यातना सोसाव्या लागतील. लवकर मरण येईल. पुनर्जन्म घ्यावा लागेल. काळू म्हणाला, जर असे होत असेल तर मग हे असेच करायला पाहिजे. 30-35 वर्षे अशी मौज केल्यावर मग जर 2-5 वर्षे देहाला यातना झाल्या तर असे चालायचेच. बिघडले काय त्यात? लवकर मरण येणार याचा अर्थ म्हातारपणीचे आयुष्य कमी होणार. येथे म्हातारपणी जगण्याला काय अर्थ आहे? पुनर्जन्म घ्यावा लागला तर छानच आहे. पुन्हा त्या जन्मी अशीच मौज घेऊ. 2. निवृत्ती. याचा अर्थ नैसर्गिकपणे सहजपणे वृत्तीच्या अतीत जगणे. कोणत्याही प्रसंगाने भल्याबुऱ्या कसल्याही भावना उद्दीपित न होणे हे सहज आपोआप नैसर्गिकपणे न कळत घडते. अगस्त्य ऋषी सांगतात की असे लोक विद्येचा आधार घेतात. ते प्रभुसेवेत रत असतात. प्रभूची भक्ती त्यांच्या अंगी मुरलेली असते. असे सदा मुक्तच असतात. अष्टावक्र मुनींच्या भाषेत मुक्त एवासी सर्वदा. तुकाराम बुवांची पत्नी त्यांच्यावर रागावली आणि म्हणाली, तुम्ही मुलांना साधा ऊसही खाऊ म्हणून देऊ शकत नाही. तेव्हा तुकाराम बुवांनी एका गुऱ्हाळावर दिवसभर काम केले. मालकाने त्यांना दिवसाची मजुरी देऊ केली. त्यावेळी तुकाराम बुवा त्यांना म्हणाले, मला पैसे नकोत, त्याऐवजी एक ऊसाची मोडी द्या. मालक म्हणाले, बुवा, एका मोडीच्या किमतीपेक्षा मजुरी जास्त आहे. तुकाराम बुवा म्हणाले, मला 1 मोडी पुरे. तेवढ्यासाठीच मी काम केले. डोक्यावर मोडी घेऊन जाताना
वाटेत लहान मुलाने ऊस मागितला की ते एक एक ऊस त्यांना देत देत घरी आले. घरी येईपर्यंत त्यांच्या 3 मुलांसाठी 3 ऊस शिल्लक राहिले होते. मुलांनी सेनापती बापट यांचे एक संस्मरण लिहून ठेवले आहे. सेनापती बापट पुण्याच्या एका वस्तीत सकाळी रस्ता साफ करत होते. त्यावेळी एका गल्लीत साफसफाई करून ते गल्लीच्या दुसऱ्या टोकाला गेले. त्यावेळी गल्लीच्या पहिल्या टोकाकडून एक महिला त्यांना म्हणाली, "अरे ए गांधीवाल्या, इथे पोराने घाण करून ठेवली बघ." ते मागे गेले आणि त्याने साफसफाई केली. अगस्त्य ऋषी रामप्रभूंना पुढे म्हणाले, "या जगात साधूंची संगती हेच मुक्तीचे कारण आहे. सुखदुःख अशा द्वंद्वांमध्ये चित्त सम असणारे, निरीच्छ, इंद्रियांचा संयम असणारे, प्रशांत, तुमचे भक्त असणारे, कामना निवृत्त झालेले, इष्ट गोष्टींची प्राप्ती आणि विपत्ती यामध्ये चित्त सम असणारे, निरासक्त, निष्काम कर्म करणारे, ब्रह्मपरायण, यम नियम इत्यादी गुणांनी संपन्न, नैसर्गिकपणे प्राप्त असलेल्यात संतुष्ट असणारे साधू संत असतात. हे प्रभू, अशांना आपला बोध होतो. हे रामप्रभू, माझी प्रेमस्वरूप सद्भक्ती आपल्या चरणी सदा राहो. तसेच आपल्या भक्तांची संगती मला सदा प्राप्त होवो. आपल्या दर्शनाने माझा जन्म सफळ झाला. याचे फळ म्हणजे आज मी केलेली आपली पूजा. हे प्रभो, आपण सीतेसह माझ्या अंतःकरणामध्ये सदा निवास करावा. मी चल किंवा अचल असा कसाही असलो तरी तुमचे स्मरण माझ्या अंतःकरणामध्ये नित्य राहो." अशा प्रकारे रामप्रभूंची अर्चना केल्यावर अगस्त्य ऋषीने इंद्राने पूर्वीच त्यांच्याजवळ रामप्रभूंसाठी ठेवलेले धनुष्य, 2 अक्षय बाणभाते, रत्नविभूषित तलवार या वस्तू रामप्रभूंच्या स्वाधीन केल्या आणि त्यांना विनंती केली की, "हे प्रभू, आपण भूभार हलका करण्यासाठी राक्षस समूहांचा संहार करावा." त्यानंतर अगस्त्य ऋषी पुढे म्हणाले, "येथून 2 योजने पुढे गौतमी नदीच्या तीरावर पवित्र वनाने सुशोभित असा पंचवटी नावाचा एक आश्रम आहे. तेथे आपण वास्तव्य करावे." अगस्त्य ऋषीने असे सांगितल्यावर रामप्रभूने अगस्त्य ऋषींना आणि तेथील सर्व मुनिगणांचा निरोप घेतला आणि ते सर्वजण अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे मार्गस्थ झाले. हरिओम.